नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली। 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात वाड्यातील मतदारांनी प्रचंड उत्साहात मतदानात सहभाग नोंदवला। एकूण जे नगरपंचायत क्षेत्रामध्ये मतदार आहेत म्हणजे एकूण 17 प्रभागामध्ये त्यापैकी 12,893 मतदारांपैकी 9,641 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे एकूण 74.78% मतदान यावेळी झालेलं आपल्याला दिसतं। या निवडणुकीत प्रभागनिहाय आकडेवारी पाहत असताना प्रभाग क्रमांक 1 मध्ये 78.65 तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये 79.35, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 71.67, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 76.73, तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये 75.84, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 70.18, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 68.46, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 80.82, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 71.90, प्रभाग क्रमांक 10 मध्ये 76.61, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 77.75, प्रभाग क्रमांक 12 मध्ये फक्त नगराध्यक्ष पदाकरिता इथे मतदान झालेलं आहे। त्यामुळे तिथे फक्त 67.33 इतकंच मतदान, जरा सर्वाधिक कमी मतदान या प्रभागात झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये 76.11, प्रभाग क्रमांक 14 मध्ये 72.12, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 74.8, तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये 76.19, प्रभाग क्रमांक 17 मध्ये 75.74 अशा प्रकारचं एकूण आकडेवारी आलेली आहे मतदानाची। तर या निवडणुकीदरम्यान विविध जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे मुख्यतः भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट या 3 प्रमुख पक्षांमध्ये ही लढाई होती आणि त्यामुळे या कालच्या झालेल्या मतदानात विविध पक्षांनी किंवा या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनी आपल्या ही निवडणूक आपण जिंकूच अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या रीमा गंधे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निकिता गंधे, तर शिवसेना शिंदे गटाच्या हेमांगी पाटील यांनी सुद्धा आपणच जिंकू अशा प्रकारचा दावा केलेला आहे। नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। आज वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान संपलेलं आहे आणि या निवडणुकीत जनता काय कौल देणार आहे हे येत्या 21 तारखेला स्पष्ट होईल। आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत निकिता गंधे आणि त्यांचे नेते आहेत निलेश गंधे। तर मी निलेश गंधे यांना प्रश्न करतो की या निवडणुकीच्या जो मतदानात झालेला आहे यानंतर तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी वाड्यातल्या मतदार राजाचे सर्व जनता आणि बंधू भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण आपण मोठ्या संख्येने आज मतदानामध्ये सहभाग नोंदवून आज मतदान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा उत्सव वाड्यामध्ये आज आनंदात पार पडला आणि त्यामध्ये मला विश्वास वाटतो का नगराध्यक्षपदाचे उमेदवार निकिता गंधे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार 17 उमेदवार जे नगरसेवक पदाचे आहेत ते सर्वच्या सर्व ताकदीनिशी आज दिवसभर त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाडे शहरात उत्साहात त्यांनी आपल्या प्रभागामध्ये निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास वाटतो, मनातला आवाज वाटतो की आम्ही जनमानसातले साधेपणाने राहणारी माणसं आज एक बलाढ्य 2 शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढताना कुठेही आमचे सैनिक कार्यकर्ते मागे हटले नाहीत आणि हा लढाऊपणा त्यांनी दाखवल्यामुळे मला वाटते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे निवडणूक आम्ही जिंकू हा विश्वास मला वाटतो आणि मी पुन्हा एकदा मतदारांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। वाडा शहर हे कायम शिवसेनेच्या सोबत राहिलेले अनेक निवडणुकांमध्ये, परंतु आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने ज्या पद्धतीने निवडणूक लढले तर हे आव्हान आपल्याला कसं वाटलं? आज जी निवडणूक पार पडली त्यामध्ये जो बळांचा सगळा वापर केला गेला आधी आर्थिक सहित, तो कुठेतरी मनाला चांगला कार्यकर्त्याला काम करणाऱ्या माणसाला ही निवडणूक जी लढली जाते केली जाते तर यापुढे निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातील
ही एक माझ्या कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात शंका आहे. आणि तरी देखील मला खात्री आहे का वाड्यातल्या जनतेने त्यांच्या मनात ठरवलं होतं का महाविकास आघाडीचे उमेदवार निकिता गंदे नगराध्यक्षपदाच्या आणि सर्व नगरसेवकांसाठी आज सर्व जनतेने, सर्व समुदायाने, सर्व जातीपंथाने, धर्माने आज मतदान गल्लीबोळातून उत्साहात केलेला आहे. आणि तो मला वाटते की मतदान आमच्या पार्ट्यात आहे. नगराध्यक्षपदाकडे आपण आज निवडणूक झाली, मतदान झालं आणि आपण उमेदवार होता, तरी सगळी मतदानाची प्रक्रिया बघून आपल्याला काय वाटतं? आता सुशिक्षित मतदार आहे. आता मतदार जो आहे तो सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, जाणता आहे. त्याला माहिती आहे की आपण काय करायचंय, कोणाला मत द्यायचंय. आणि नेहमी जीत ही सच्चाईचीच होत असते. आजपर्यंत आम्ही जे काम करत आलोय, कार्य करत आलोय, तिथे साम दाम दंड भेद काही चालणार नाही. मतदार राजा जो आहे तो कौल देणार आहे आणि विजय नक्की आमचाच होणार आहे. मी सर्व मतदारांचे आभार मानते. धन्यवाद. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं आज मतदान झालेलं आहे. या मतदानानंतर आपल्याला काय वाटतं भाजप पक्ष म्हणून की जी प्रक्रिया पार पडली आणि आता निकाल 20 तारखेला पुढे गेलेला आहे, 21 तारखेला, तर या मतदानानंतर आपली काय भूमिका आहे पक्ष म्हणून? सर्वप्रथम वाडा नगरवासियांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ज्या उत्साहाने त्यांनी हे मतदान केलेलं आहे, जवळजवळ 75%च्या वरती मतदान जाईल असा आमचा अंदाज आकडेवारी आता येते. ते अधिकृतरित्या येईल त्यावेळी तुम्हालाही समजेल. पण सरासरी 75% मतदान या गावामध्ये होते असं आम्हाला दिसते. आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणाल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. आणि एकूणच जे मतदान झालेले आहे त्याच्यामध्ये आमच्या सीट आणखीन वाढतील अशा आमच्या अपेक्षा आहेत. नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत रीमा गंदे ह्या नंबर 1च्या उमेदवार राहतील आणि या वाड्या शहराच्या त्या नगराध्यक्ष असतील असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. आज मतदान नगराध्यक्षपद आणि अन्य नगरसेवक पदांसाठी मतदान झालेलं आहे. एक उमेदवार म्हणून आपल्याला काय वाटलं ही सगळी निवडणूक प्रक्रिया आज पार पडल्यानंतर काय वाटतं? निवडणूक प्रक्रिया ही अतिशय शांत आणि अतिशय सुनियोजित अशा प्रकारे पार पडलेली आहे. मी सर्व वाडा जनतेचे आभार मानते की त्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की जवळपास 75%पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आम्हाला निश्चितच वाटतं आहे. आमचे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या डे 1 पासूनच इतका सगळ्यांच्यात उत्साह होता तो अगदी आज तागायत टिकून आहे आणि तो अगदी आमचा रिझल्ट लागेपर्यंत टिकून राहणार आहे. कारण रिझल्टनंतर त्यांच्या या उत्साहात आमचे सगळे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षपद हे आम्ही जिंकून येऊन त्या उत्साहात अजून जल्लोष अजून होणार आहे असं मला नक्की वाटतं. अशी खात्री आहे मला. पाटील साहेब, आज वाडा नगरपंचायतीचं मतदान पार पडलं. सगळी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर एकूण मतदानाचा जो आकडा वाढलेला आहे, 75%च्या आसपास मतदान जाईल, तर काय वाटतं आपल्याला निवडणुकीत काय निर्णय येऊ शकतो? नाही, एकूण मतदार जे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदारामध्ये उत्साह होता आणि या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी पाटील यांचं चांगलं या ठिकाणी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. आणि स्वाभाविकच आहे का उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते त्यांच्या वतीने जनतेचे सर्व मतदारांचे जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. काय वाटतं तुम्हाला या ऐकून सगळं तुम्ही मतदान म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत होतात सगळ्या प्रचारात आणि याच्यात, हो, तर तुम्हाला काय वाटतं की काय रिझल्ट असू शकतो तुमच्यासाठी? नाही, एकनाथ शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता छोटा म्हणून जे काय कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याने शिवसेनेच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवार आणि नगरसेवक निवडून येतील
अशी जे काय पाहिलेला जो मतदारांच्या चेहऱ्यावर मतदारांच्या मनात असलेलं त्याच्यावरनं वाटतो का ही निवडणूक जी आहे ही शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील अशा स्वरूपाचं चित्र या शहरामध्ये पाहायला मिळेल. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होतात. एकूण आज मतदान संपलेलं आहे, तर काय वाटतं तुम्हाला या मतदानानंतर? मी सर्वप्रथम सगळे आपले शिवसैनिक कार्यकर्ते, आपले प्रकाश पाटील दादा असू दे, मोरे साहेब, शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिक प्रमुख आहेत, सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. आप्पा माझे म्हणजे माझे बंधू निलेश सांबरे, सर्व कार्यकर्ते आलेले अजून बाजूने आलेले कार्यकर्ते, नातेवाईक सगळ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानेन का खूप मेहनत केलेली आहे. दुसरी गोष्ट सांगितलं तर बघितलं तर मतदारांनी आज बऱ्यापैकी मतदान आपलं चांगल्या पद्धतीने टक्केवारी आलेले आहे. तर मतदारांवर विश्वास आहे की जेणेकरून आमच्यासाठी काहीतरी पारड्यात थोडंसं जास्ती त्यांनी टाकलं असेल असं माझी अपेक्षा आहे.